श्रोतेहो नमस्कार. वेट लॉस माझा या मालिकेत मी चित्रा खरे तुमचं स्वागत करते. हेल्दी वेट लॉस करणं, सुडौल फिगर मिळवणं किंवा डायबेटीज आटोक्यात आणणं या विषयांवर आपल्याला मार्गदर्शन करतायत पुण्यातल्या प्रसिद्ध फिटनेस तज्ज्ञ वृषाली मेहेंदळे. नमस्कार वृषालीताई. नमस्कार. श्रोतेहो, जयश्री सावंत या 54 वर्षांच्या गृहिणीला वृषाली स्लिमिंग सेंटरमध्ये वेट लॉसचा किती आणि कसा रिझल्ट मिळाला ते आता आपण ऐकणार आहोत. वृषालीताई, त्यांना हाय ब्लड प्रेशर आणि दमा या दोन्हीचा त्रास होता ना? अगदी बरोबर आहे. त्या 54 वर्षाच्या होत्या. त्यांना दमा आणि हाय बीपी असं दोन्ही होतं. त्यांचं हिमोग्लोबिन 15 आणि व्हिटॅमिन B12 हे 542 होतं. म्हणजे दोन्ही गोष्टी नॉर्मल होत्या. माझ्याकडे ऍडमिशन घ्यायच्या आधी त्यांनी चालण्याचा व्यायाम तसंच इतर जिम मध्ये वेट लॉसचा प्रयत्नही केला होता. शिवाय त्यांनी मोनो डायटिंगचे काही प्रयोगही केले होते. वृषालीताई, मागं कधीतरी तुमच्या 1-2 भाषणांमध्ये मी मोनो डायटिंग किंवा फॅट डायटिंग असे उल्लेख ऐकलेत. म्हणजे नक्की काय करता तो? फॅड हा शब्द खूप माइल्ड आहे असं मला वाटतं. मी त्याला अघोरी डायटिंग म्हणते. बापरे. कारण तसल्या डायटिंगच्या उद्योगांमुळे शरीराचं अत्यंत वेगानं नुकसान होतं. मी काही उदाहरणं सांगते. मोनो डायटिंग म्हणजे रोज फक्त कुठला तरी एकच पदार्थ खायचा. जसं आज फक्त हिरव्या भाज्या खायच्या, उद्या फक्त बटाट्याचे पदार्थ खायचे, परवा फक्त चिकन किंवा पनीर खायचं, नंतर एक दिवस फक्त ताकच प्यायचं, एक दिवस फक्त पाणी पिऊनच काढायचं. अरे बापरे. इत्यादी. थोडक्यात काय तर एक दिवस फक्त कार्ब, एक दिवस फक्त प्रोटीन, एक दिवस फक्त फॅट आणि एक दिवस तर यापैकी काहीच नाही. आता ह्या सगळ्या प्रकारांमुळे फेशियल पॅरालिसिस झाल्याची अनेक उदाहरणं माझ्याकडे आहेत. दुसरं म्हणजे प्रोटीन मिल्कशेक. आता सध्या पुण्यामध्ये अजून एक नवीन डाएट आलंय. तुला माहितीये का? सकाळी फक्त एक फुलका खायचा आणि मेथीची भाजी खायची आणि दिवसभर वाटेल तितक्या काकड्या खायच्या. आता बोल. आता तिसरं म्हणजे भरपूर खायचं आणि नंतर ते रात्री ओकून काढायचं. अरे बापरे. म्हणजे खाल्ल्याचं समाधानही मिळतं आणि कॅलरी इंटेकही वाढत नाही. आता ह्याबद्दल मी काय सांगू सांग. आता अनेक बायकांची युट्रस या अशा अघोरी डाएटमुळे प्रोलॅप्स झालेली आहेत. बापरे. म्हणजे पुढच्या स्ट्रेस आणि मागचा शहाणा या म्हणीप्रमाणे एकतरी बाई पुढे शहाणी होईल असं मला वाटलं होतं. श्रोतेहो, मी तुम्हाला जाहीर आवाहन करते की असली अघोरी डाएट करून एखाद्याला जर हेल्दी वेट लॉस झालाय आणि टिकलाय अशी जर एखादी व्यक्ती तुम्ही मला दाखवलीत तर मी तिचा जाहीर सत्कार करेन. आणि चौथं डाएट म्हणजे फ्रीज मधलं डाएट. अरे बापरे, एवढे प्रकार आहेत सगळे? नाही. आता फ्रीज मधलं डाएट म्हणजे काय ते सांगते. ते फार इंटरेस्टिंग आहे. अच्छा. माझ्या मैत्रिणींनो, तुमच्यापैकी अनेक जण रोजचे शिल्लक राहिलेले सगळे पदार्थ फ्रीज मध्ये ठेवता आणि दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी मायक्रोवेव्ह मध्ये गरम करून आपण ते पोटात ढकलत असो. असं वर्षानुवर्ष चाललेलं असतं. कारण खाऊन माजा, टाकून माजू नका हा नियम भारतामधल्या फक्त सगळ्या आयांनाच लागू होतो. आता त्यातून आजकाल मोठे फ्रीज घ्यायची फॅशन आहे. आता मोठा फ्रीज का घ्यायचा माहितीये का? तर जास्त पदार्थ शिळे करायला ठेवता येतात आणि मग शिळवडीचं डाएट अधिकच चांगलं लागतो. श्रोते, एक गोष्ट लक्षात घ्या, लोणचं मुरलं आणि जुनं झालं की चांगलं लागतं हो, पण म्हणून तोच नियम बाकीच्या पदार्थांना लागू होत नाही. एखादा पदार्थ जर फ्रीज मध्ये ठेवला तर तो शिळा झाला की त्याचा दर्जा खालावतो. आणि मला एक गोष्ट समजत नाही की वर्षानुवर्ष स्वयंपाक केल्यानंतर आपल्याला रोज किती पदार्थ लागतात याचा अंदाज का येऊ शकत नाही. दुसरं म्हणजे आपण हॉटेलमध्ये जेवतो तेव्हा थोडं थोडं राहिलेले सगळे पदार्थ घरी घेऊन येतो का? नाही ना. मग तसंच घरात रात्री 2-4 चमचे राहिलेले पदार्थ टाकून द्यायला काय हरकत आहे? 4-8 दिवस आपण आपल्या हातानं रोज पदार्थ टाकले ना की आपल्याला त्याचा गिल्ट वाटेल आणि मग आपण लागतील तितकेच पदार्थ बनवायला लागू. आणि दुसरं म्हणजे मायक्रोवेव्ह मध्ये पदार्थ गरम केल्यानंतर ते पदार्थ शरीराला चांगले की वाईट यावर आजकाल जाहीर चर्चा होतात. तात्पर्य म्हणजे पदार्थ शिळे करून फ्रीज मार्गे आपल्या पोटात ढकलण्यामागे कोणताही शहाणपणा नाही. त्यामुळे आपली वजनं भसाभसा वाढतात. अगदी महत्वाचा मुद्दा सांगितलाय वृषालीताई तुम्ही. कारण खूप घरात हे असंच वर्षानुवर्ष चालू आहे. पण त्यामुळे तुम्ही आपल्या श्रोत्यांना खूप महत्वाचा विचार सांगितलाय. आता आपण परत आपल्या जयश्री सावंत यांच्या केसकडे वळूयात. आता त्यांची उंची 5 फूट 2.5 इंच आणि ओपनिंग वेट 74 किलो होतं. वेट लॉस साठी कमी खायचं ही नेहमीची चूक त्या सुद्धा करत होत्या. त्या दिवसाकाठी फक्त 2 पोळ्या म्हणजे सकाळी 1 आणि संध्याकाळी आणि ओटची खीर खायच्या. मग मी माझ्या पद्धतीनं सुरुवातीला त्यांचा आहार दुप्पट केला. वय 54, दमा आणि हाय ब्लड प्रेशर या तिन्हीमुळे मला त्यांचे व्यायाम खूप काळजीपूर्वक ठरवावे लागले आणि त्यांनी सुद्धा व्यायाम आणि डाएट अत्यंत काटेकोरपणे केलं. त्याचा परिणाम म्हणजे माझ्या विट्रिक्स पॅटर्नमुळे फक्त 41 दिवसात त्यांची 41 इंच मेजरमेंट कमी झाली आणि चक्क 9 किलो वेट लॉस झाला. अरे वा. त्या माझ्याकडे सेंट्रल बॉडी म्हणजे पोट सीट आणि कमरेतली जाडी कमी करण्यासाठी आल्या होत्या. त्याप्रमाणे मी त्यांना व्यायाम दिले. त्यामुळे पोट सीट आणि कमरेमधून किंवा सीटामधून
वर्षामधून 25 इंच मेजरमेंट कमी झाली आणि त्यामुळे 9 किलो वेट लॉस होता होता त्यांची फिगरही प्रपोर्शनेट झाली. श्रोते, मी नेहमी सांगते की फक्त वेट लॉसच्या मागं लागू नका, त्याबरोबर फिगर करेक्शन करणं हे जास्त महत्वाचं आहे आणि माझ्या विट्रिक्स पॅटर्नची तीच तर स्पेशालिटी आहे. म्हणजे यालाच तुम्ही स्पॉट रिडक्शन असं म्हणता का? ऑब्व्हियसली. तुम्ही रस्त्यावर उभं राहून जाड लोकांचं निरीक्षण केलं तर तुम्हाला असं दिसेल की प्रत्येकाच्या जाडीमध्ये वेगवेगळेपणा असतो. म्हणजे प्रत्येकाची जाडी ही शरीराच्या वेगवेगळ्या भागांमध्ये कमी जास्त प्रमाणात एकवटलेली असते, त्यामुळे शरीराला बेढपपणा येतो. पुरुषांची जाडी बहुतेक वेळेला पोटातच असते आणि म्हणून त्यांची पोटं सुटलेली असतात. तसंच बहुतेक बायकांची जाडी ही लोअर बॉडीमध्ये म्हणजे पोट सीट मांड्यांमध्ये असते. आता तुम्ही फक्त वेट लॉस करायला गेलात तर तुमचे जास्त जाड असलेले भाग हे पाहिजे त्या प्रमाणात कमी होतातच असं नाही. त्यामुळे वेट लॉस होऊन सुद्धा तुमचा वेढपपणा आहे तसाच राहतो. हे 18 वर्षापूर्वी माझ्या लक्षात आलं आणि तेव्हापासून माझा विट्रिक्स पॅटर्न विकसित करताना मी वेट लॉस पेक्षा मेजरमेंट रिडक्शनवर जास्त संशोधन केलं. त्यानंतर मी शरीराच्या वेगवेगळ्या भागांमधून पाहिजे त्या प्रमाणात जाडी कमी करणारे व्यायाम डेव्हलप केले. पुढच्या भागांमध्ये त्याही काही केसेस मी तुम्हाला सांगेन. तात्पर्य म्हणजे कोणत्याही व्यायामामुळे फक्त वेट लॉस केला तर फिगर करेक्शन होईलच अशी शाश्वती नसते. ग्रेट. जवळजवळ 2 दशकांपूर्वी असा विचार करून त्याप्रमाणे व्यायामांचा पॅटर्न विकसित करणं हे खरोखरच कौतुकास्पद आहे वृषालीताई. या मेजरमेंट रिडक्शन वरून आठवलं की वाकडला राहणाऱ्या नीलम धायगुडे यांनी आपल्याला एक प्रश्न विचारलाय की तुम्ही मेजरमेंट कशी आणि कुठली घेता? नीलमताई, तुम्ही खूप छान प्रश्न विचारलात. एका वाक्यात सांगायचं झालं तर जाडी वाढल्यावर ज्या अवयवांचे आकार वाढतात त्यांची मी मेजरमेंट घेते. म्हणजे दंड, छाती, वरचं पोट, खालचं पोट, कंबर, सीट, मांड्या आणि पोटऱ्या अशी एकूण 9 भागांची मी मेजरमेंट घेते. आता ती कशी घेते मी ते सांगते. या प्रत्येक अवयवाच्या सगळ्यात जाड ठिकाणचे परिघ हे प्रत्येक भागांचं मेजरमेंट असतं. त्यामुळे 41 इंच मेजरमेंट कमी झाली याचा अर्थ या 8 भागांच्या परिघांची बेरीज ही 41 इंचांनी कमी झाली. म्हणजे जगात सगळ्या ठिकाणी मेजरमेंट घ्यायची पद्धत हीच आहे. माझ्या इथे साधारण दर 10 दिवसांनी प्रत्येकाची मेजरमेंट घेतली जातात. त्यावरून तुमच्या कोणत्या भागामधून किती जाडी कमी करायची आहे किंवा होती आहे आणि ती किती प्रमाणात कमी करायला पाहिजे हे मला समजतं. मग त्याप्रमाणे मी तुमच्या व्यायामामध्ये किंवा त्याच्या काउंटमध्ये बदल करत जाते. माझ्याकडे इतरांपेक्षा जास्त रिझल्ट का मिळतात त्याच्या अनेक कारणांपैकी हे एक महत्वाचं कारण आहे. तुमच्या 4ही सेंटर्समध्ये शेकडो मेंबर्स येत असतील नाही का? हो. मग या प्रत्येकाच्या प्रगतीवर तुम्ही स्वतः पर्सनली कसं काय लक्ष देऊ शकता? तर चित्रा, मी रोज 12-12 तास काम करते. दुसरं म्हणजे मी जे एक विशेष अनालिटिकल सॉफ्टवेअर बनवून घेतलंय, त्यामुळे माझ्या लॅपटॉपवर मला माझ्या प्रत्येक मेंबरची रोजची वजनं आणि मेजरमेंट्स, डाएट हे सगळं दिसतं. त्यावरून कुणाची किती प्रगती नॉर्मल आहे, कुणाकडे जास्त लक्ष द्यायला हवं ते मला समजतं आणि त्याप्रमाणे त्या सेंटरमध्ये जाऊन मी त्या मेंबरचे व्यायाम किंवा डाएट बदलते. तिसरं म्हणजे गेल्या वर्षीपासून माझा मुलगा विक्रम हा पूर्णपणे माझ्या व्यवसायात आलाय. त्याचं इंजिनिअरिंग पूर्ण झाल्यानंतर त्यानेही फिटनेस मधला एक अमेरिकन कोर्स केलाय आणि त्यात त्यालाही 90% मार्क मिळालेले. अरे वा. बऱ्याच वर्षापूर्वी मीही हा कोर्स केला होता. शिवाय त्याला फिटनेसची आवड असल्यापासून तोही या स्लिमिंग सेंटरला जॉईन झालाय. त्यामुळे मॅनेजमेंटसाठी आता 2-2, 3-3 इंजिन लागलेली आहे. वा, फारच छान. मग आता मला सांगा, विक्रम सुद्धा फिटनेस मधली काही नवीन अमेरिकन टेक्नॉलॉजी आणायच्या विचारात आहे का? अजिबात नाही. उलट तो अमेरिकन कोर्स केल्यानंतर आपले भारतीय व्यायाम आणि पिढीजात चालत आलेल्या आहार पद्धती आपल्यासाठी किती जास्त चांगल्या आहेत हे त्याला लगेच समजलं. सध्या तो मेंटल स्ट्रेस आटोक्यात आणण्यासाठी काय करता येईल यावर अभ्यास करतोय. कारण सध्या जाडी आणि डायबिटीस यांच्या इतकाच मेंटल स्ट्रेस हा सुद्धा फार मोठा आणि सिरियस हेल्थ इश्यू होत चाललाय. तसं आता मेंटल स्ट्रेसमुळे जाडी, डायबिटीस, हार्ट प्रॉब्लेम, बीपी हे प्रचंड प्रमाणात वाढायला लागलंय. श्रोतेहो, या ठिकाणी मला तुम्हाला एक विशेष गोष्ट सांगायची. प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर याचा अर्थ तुम्हाला सगळ्यांना माहीतच असेल. त्यातल्या क्युअर म्हणजे रोग निवारणसाठी जगात प्रचंड संशोधन चाललंय आणि झालेलं आहे. पण प्रिव्हेन्शनसाठी मात्र आपला योगाभ्यास, मेडिटेशन, आयुर्वेद आणि आपल्या आहार पद्धती या प्रकारांची फार मोठ्या प्रमाणावर मदत घेतली जाते. यातून आपण काय शिकलं पाहिजे ते तुम्हीच ठरवा. या विषयावर मला तुमच्याशी खूप काही बोलायचंय, पण आज वेळेअभावी हे शक्य नाही. पण पुढच्या एका भागामध्ये मी सविस्तर माहिती नक्की देईन. श्रोते हो, वृषालीताईंनी आज एक खूप वेगळा विषय आपल्या समोर मांडलाय आणि म्हणूनच त्यांच्या व्यायाम आणि आहारांमध्ये कोणत्याही पाश्चात्य प्रकारांचा समावेश नाही हे लक्षात घ्या. संपूर्ण भारतीय पद्धतीनं तुम्हाला हेल्दी वेट लॉस करायचा असेल, सुडौल फिगर पाहिजे असेल किंवा तुमचा डायबिटीज आटोक्यात आणायचा असेल तर वृषाली स्लिमिंग सेंटरला पर्यायच नाही. याबद्दलच अधिक माहितीसाठी 9422323461 किंवा 9527734613 किंवा 952773
493 या क्रमांकांवर आजच संपर्क साधा. तसंच त्यांच्या www.vrushalyslimming.com या वेबसाईटला भेट द्या. तोपर्यंत फिट रहा, खुश रहा.